आम्ही वेळ आल्यानंतर तो निर्णय घेऊच। पण जरांगे पाटील 288 उमेदवार पराभूत करण्याची भाषा करत असतील तर त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। दिल से मन से अजून काही म्हणा, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, पाठिंबा आहे। कारण आमच्या गेवराईपासून त्याची सुरुवात झाली। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोण रसद पुरवते? तुम्ही जे म्हटलं रसद पुरवली जाते, आंदोलन मोठं केलं जाते, महाराष्ट्रातल्या जनतेची चर्चा आहे आणि तुम्हाला आमच्यापेक्षा तुम्हाला याचं उत्तर एकदम परफेक्ट माहिती आहे। त्यामुळं जाहीर सांगायची आवश्यकता नाही। परत तुम्ही म्हणाल की तुम्ही पण राजकीय आरोप करताय। पंडित आणि पवारांच्या विरोधामध्ये आता तुम्ही उमेदवाराच्या बाबतीत देखील घोषणा केली की आपलं ओबीसीचं सामान्य वर्ग असलं पाहिजे। विधानसभा निवडणुकीमध्ये गेवराईच्या अनुषंगाने कशी तयारी करताना एकूण महाराष्ट्रात असेल? हे बघा, गेवराईच्या इतिहासामध्ये एकही ओबीसीचा प्रतिनिधी झाला नाही। या गेवराईमध्ये जनसंख्या नक्की कुणाची? आमच्या तांड्यावरचा, आमच्या पाड्यावरचा, आमच्या धनगराच्या वस्तीवरचा, आमच्या ओबीसी मधला, ओबीसीच्या हक्काची भाषा बोलणारा आमचा एखादा कोवळा चुनचुनीत पोरगा जरी असेल तरी तो या कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे। कारण आम्हाला हे गृहीत धरणार नाहीत। यांनी आमच्या आंदोलनाला किती वेळा पाठिंबा दिला? कधी एखादं लिखित पत्रक आमच्या नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो। कुठे गेले होते गेवराईचे आमदार? कुठे गेले होते? भावी आमदार म्हणून निवडून येणार आहेत। निवडणूक आल्यानंतर आम्ही तुम्हाला दिसतो, निवडणूक आल्यानंतर आमच्या तांड्याची वस्ती दिसते, निवडणूक आल्यानंतर धनगराची वाडी दिसते। अजिबात चालणार नाही। इथून पुढे ओबीसी आमचा लोकप्रतिनिधी ठरवेल।